नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवते आहे साधी आणि सोपी भाजी। ती अतिशय पौष्टिक आहे, डब्यात न्यायला सुद्धा उत्तम आहे। तर आज मी बनवते आहे पालक बटाट्याची सुक्की भाजी। पालक बटाटा भाजी करण्यासाठी मी अशी अर्धी जुडी पालकची घेतलेली आहे। हे मिठाच्या पाण्यामध्ये मी धुवून घेतलेली आधीच। पालक सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे, त्याच्या दांड्या सुद्धा घ्यायच्या आपल्याला। पालक सुद्धा चिरून झालेला आहे। बटाटे सुद्धा मी धुवून घेतलेले आहे, ते सुद्धा मी धुवून घेतलेले आहे। दोघही बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहे। असे छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहे। असे 2 कांदे घेतलेले आहेत, हे सुद्धा 2 कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहे। कांदा सुद्धा आपला कापून झालेला आहे। पाच हिरवी मिरची घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहे। मिरची सुद्धा कापून झालेली आहे। लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे। लसूण सुद्धा कापून झालेलं आहे। कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकणार आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण लसूण चिरलेला टाकणार आहे। अर्धा चमचा जिरे टाकणार आहे। दोन कांदे चिरलेले टाकणार आहे। कांदा आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे। हिरवी मिरची चिरलेली टाकणार आहे।
अधूनमधून कांदा आपल्याला हलवत राहायचा आहे. कांदा आपला परतत आलेला आहे. त्यामध्ये आता मी हळद घालणार आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. 2 बटाटे चिरलेले घालायचे आहे. चिरलेला पालक घालायचा आहे. भाजीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे शिजवण्यासाठी. अर्धा ग्लास मी पाणी घालणार आहे. परत आपल्याला मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया बटाटा शिजलाय की नाही. बटाटा जर शिजला नसेल तर थोडंसं पाणी घालून 2 ते 3 मिनिटं परत बटाटा शिजवून घ्यायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचे भाजी आपल्याला. पाणी आटोस्तोवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. पूर्ण भाजीतलं पाणी आटलेलं आहे. मस्तपैकी बटाटा पालक भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे.